आरक्षणाचा निर्णय घेतलाय सॉरी कल्ले संघानं. तर वर्णे संघानं विनंती आहे आपले फलंदाज लगेचच मैदानात रवाना करायचेत. आजच्या दिवसातली आज सेकंड राऊंडची पहिली मॅच रंगेल. वर्णे ठाकूर सॉरी जोर साखळी मैदानामध्ये मनोज जोरे आणि विलास पवार. तर बॉलिंग ट्रॅक वरती असेल सचिन फिवनचा पहिलं षटक घेऊन येतोय. पुलचा फटका खेळला गेलाय डीप ऑन लेगच्या वरतून वन बाउन्स येतोय. सौकार वनच्या बॅट मधून आलाय.
काय फटका खेचला होता समोरच्या दिशेने. हॅलो हॅलो. नक्कीच पहिला धक्का बसला गेला विलासच्या स्वरूपात. तर न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती आता जाईल नवनाथ हिलम. नक्कीच नवनाथचा विचार केला तर मागील मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली होती. तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती उभा राहील. तर बॉलिंग ट्रॅक वरती सचिन गोलंदाज तितकाच तुल्यवान गोलंदाज सुद्धा आहे कल्ले संघाचा. तर बॉलिंग सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु असफल ठरतोय. एक धाव येते या चेंडूवरती. या एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 6 या आकड्यावरती. अजून P1चा षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. काय फटका खेचलाय डोळ्याचा पार न वेढणारा फटका पॉइंटच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार चौकार डीजे. खराब चेंडूला सीमा पार धाडणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हीच तर खरी ओळख आहे मित्रांनो क्रिकेटची. आणि जेलची संधी आहे आणि कोणतीही चुकी करत नाहीये. मनोज जोरे स्वतःवरती नाराज असेल. काय केलं तो. नक्कीच संघासाठी दुसरा आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल समीर. तर स्ट्राईक एंड वरती असेल नवनाथ. पहिला चेंडू नक्कीच याला म्हणतात खेळाडू वृत्ती मित्रांनो. अंपायरचा सिग्नल न येता नवनाथ निघून येतोय. हीच तर खरी ओळख आहे मित्रांनो मोठ्या खेळाडूची. जर खरोखर बॅट कट असेल तर स्वतःहून क्रीज सोडायचा. तेच केलं नवनाथ या फलंदाजाने. स्वतःहून क्रीज सोडलं गेलं आणि बसतोय हा तिसरा धक्का नवनाथच्या स्वरूपात. त्याची जागा सावरण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये नंदू पवार लेफ्ट हँड बॅट्समन. नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समन आला ना तर कुबडा महागडा ठरतोय कारण घातक असतो हा फलंदाज. तोच फलंदाज पुन्हा एकदा काय बॅट फिरवली जाते. जणू काही बॉल लागला ना तर नक्कीच सीमा पार जाईल परंतु कोणताही फळीचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा बॉल येईल निर्धाव.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज समीर मारा करेल नंदू पवार पुन्हा एकदा लेग साईडला कटवलाय चेंडूला वन बाउन्स चौकार चेंडू थांबणार नाही हा येईल नंदूच्या बॅट हॅलो तर नक्कीच नंदूच्या बॅट मधून पहिलाच चौकार टोकला गेलाय दुसरा चेंडू पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू होता परंतु कोणताही फायदा घेता आला नाही या नंदू फलंदाजाला कुठेतरी हा जर पट्ट्यामध्ये बसला असता तर नक्कीच सीमा पार झाला असता तोच प्रयत्न थोडासा बीट होता या फलंदाज नंदू पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय नंदू फलंदाज पुन्हा एकदा तोच फटका खेळायच्या नादात बीट झालाय लगातार 3 चेंडू डॉट खेळलाय हा नंदू फलंदाज तर 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 3 बाद 14 धावा डीजे नक्कीच चौथा
बसतोय वरने संघाला. न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती आनंद. एक क्या किया तूने, अजीबोगरीब वो शॉट खेला गया इसने. खाली क्षेत्ररक्षक खाली था. हा बसेल 5वा धक्का वरने टीमला. नक्कीच काय गोलंदाजी पाहायला मिळाली रोहित गोलंदाजाची. पहिला चेंडू डॉट फेकला, त्याच्यानंतर षटकार लगावला गेला. त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडू मध्ये 2 विकेट प्राप्त करतोय. विकेट हॅट्रिकच्या उमरट्यावर असेल हा गोलंदाज रोहित. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला? अजून या विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये या स्पर्धेमध्ये. आज पूर्ण होणार का विकेट हॅट्रिक? तर लेग साइडला कटवला चेंडू आणि स्लीप सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय. 2 धाव पूर्ण केल्यात आणि तिसरी धावेला रन आउट असेल. दुसरं रन आउट झालं ना त्या सॉरी एकच रन एकवडायची आहे. दुसऱ्या रनला आउट झालाय. तर सुंदर फटका खेचला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं झालंय. नक्कीच 3 धावा रोखल्या गेल्या या क्षेत्ररक्षकाने. तर पुढील चेंडू रोहित आणि नक्कीच पहिल्या षटकातला वाजवी खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 21 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 22 धावेची गरज असेल कल्ले संघाला. 18 चेंडू आणि 22 धावेची गरज असेल. सामना कुठेही जाऊ शकतो, कारण वरने संघाकडे गोलंदाज सुद्धा तितकेच तुल्यवान आहेत. रवी असेल, आनंद असेल, विलास असेल. बॉलिंगचा भरणा असेल या वरने टीमकडे, परंतु कल्ले संघ सुद्धा तितकाच तुल्यबन संघ आहे. नक्कीच 21 धावा टोकल्या गेल्यात. 22 धावेचा टार्गेट असेल कल्ले संघासमोर. 18 चेंडू आणि 22 धावा कशा प्रकारे टोकल्या जातील. लो स्कोर आपण पाहतो या सामन्यामध्ये. हॅलो, तर आमच्या गावच्या कमळू पिरकर आपण इथं उपस्थित आहात. तर आपणास विनंती आहे, आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. आजच्या दिवसातली सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल.
खरबाचीवाडी आणि आतकरगाव. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. खरबाचीवाडी आणि आतकरगाव या लगेचच आपण त्यांचा 3 षटकाला 15 मिनिटं लावायचे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे मित्रांनो, थोडस स्पीडअप करायचंय. वर्णे संघ आपण थोडं सहकार्य करायचंय. तर बॉलिंग ट्रॅक वरती असेल विलास आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाजीसाठी समीर. पहिलाच चेंडू वरून भिरकावला आहे, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं झालंय आणि फक्त एकेरी धाव एकवडली जाईल. या एकेरी धावेने स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं ओपन होईल. या एक धावेने नक्कीच लढावं लागेल, झुंजावं लागेल वर्णे संघाला, कारण फक्त 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. कुठेतरी बॉलिंग वरती हॅलो 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 हॅलो